बघितली त्या मुलांसोबत, 2 मुलांसोबत, तर अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात. मला त्या बहिणीचा आदर आहे, त्यामुळे मी ती चॅटिंग सांगू शकत नाही असं देखील. एक प्रकारे रुपाली चाकणकर असतील, जयकुमार गोरे असतील किंवा अन्य काही लोक असतील, हे सरळ त्या महिलेच्या चरित्राविषयी बोलताना दिसत आहेत. अहो, आता जयकुमार गोरे तर लोकांनी काय काय नाही दाखवलं. ज्या महिलेला ह्यांनी 1 कोटी रुपये देताना ट्रॅप केलं, ईडीनं विचारलं की 1 कोटी रुपये कुठून आले ते, ती बिचारी महिला ट्रॅप झाली. यांच्या दृष्टीनं स्त्री जर एक फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे उद्गार येणारच ना. अडचण कशी झाली हे कुणीही मूळ भाजपचे नाही आहे. त्याच्यामुळे बाहेरून आले त्यांच्यावरती त्यांचे रोग घेऊनच आलेले. असं कसं एक कॅबिनेट मंत्री बोलू शकतो? समजा असतील, काय म्हणणं आहे तुमचं? त्या मुलीचे काही चॅटिंग असतील म्हणून तिला आत्महत्या करायला लावायची का खून अजून ठरलं नाही? हा वेश्येला सुद्धा सन्मान असतो. ती कोणत्या तरी मजबुरीतून धंदा करत असते म्हणून तुम्ही असं मानणार का की वेश्येला काही सन्मान नाही? हे कुठली भाषा आहे? आजकालचा राजकारणी 4 पुस्तकं वाचत नाही, वर्तमानपत्रसुद्धा वाचत असतील नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा, दुसरं काहीच येऊ शकत नाही. किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले, काय चाकणकर बाईला घरी पाठवलं नाही? असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार? घरी पाठवायला पाहिजे. प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानीशी तिच्यावर सगळेजण राजकारण करू लागले. दुसरं काय करायला? तिला न्याय देण्याच्या कुणीच बोलत नाही. तिकडे महादेव मुंडेच्या घरी जे आहेत ते सुप्रिया सुळेंनी आज भेट दिलेली.